तू आणि लेण्यांच्या शिल्पातली तू बसली होतीस ऐसपैस तिथल्याच लेणीच्या दगडावर. तू बसली होतीस ऐसपैस तिथल्याच लेणीच्या दगडावर. त्या लेणीपेक्षाही सुंदरशी छबी तुझी वाटायची. विचाराने तुझ्या मनात नक्कीच थैमान घातलं असावं, म्हणूनच तर तू होतीस त्या ठिकाणी त्या शिल्पांसारखी अगदीच शांत. चेहऱ्यावरचे भाव तुझ्या बरेच काही बोलून गेले. बहुतेक तुझ्याच आयुष्याचे वळण तुला गावले. आम्ही सर्व गळून गेलो शब्दसाहित्याच्या प्रवाहात. शब्दसाहित्याच्या प्रवाहात. पण माझ्यातल्या कवीने तुझ्यातले समुद्रमंथन केव्हाच ओळखले होते. म्हणूनच तर माझ्या नजरेचं पाऊल तुझ्या नजरेकडे धावत होतं. तुला स्वतःशी बोलणं एकसारखं चालूच होतं आणि हसण्याच्या नावाखाली माझ्याकडे उष्णा श्वास टाकणं. लेण्यांच्या गुफामध्ये गेल्यावर तू वेळी जरा जास्तच बावरलीस. आठवते मला तेव्हाही तुझं मन होतं तिसरीचकडे. मी म्हणालो ते बघ तिकडे किती सुंदर शिल्प आहे ते. वाटलं तुझं कोमेजलेलं मन आता तरी फुलेल, पण तुझ्यातल्या घर केलेल्या लेणीने फुलण्याचं काही मनावर घेतलंच नाही. तुला पाहून मला बिचाऱ्या त्या लेण्यांच्या शिल्पाचीच किव आली. आधी अनादी काळापासून त्याही आहेतच की अगदी स्तब्ध, दाटलेले मनातले भाव अगदीच मनात साठवून. तसंच तू आज दगडावर एकटीच बसली होतीस. कितीतरी दगडाचे घाव सोसून हे रूप त्यांना मिळाले. तसंच तुझं आज खरंच का तुला मन भांडतंय. जीवनाचं पसायदान मांडणं तितकंसं सोपं नसतंच मुळी. म्हणून तर तुझ्या तोंडातून सुस्कारा सुद्धा निघत नव्हता. तिथल्याच एका कपारीत तू जीव तोडून पाहत राहायची. शेवटपर्यंत काय पाहिलंस मला आजही उमगलं नाही. स्वातंत्र्याचे दिवस संपले या विचाराने तुला घेरलं असावं. आज तुझ्यात आणि त्या लेण्यात काही साम्य वाटलं. त्या बोलता येत नाही म्हणून, आणि तू बोलता येत असून बोलत नव्हतीस. आता मात्र माझी नजर तुला कारण विचारण्यात धावली. बंधनातील मनाला कधीच कारण विचारायची नसतात एवढंच तुझी मला मुखी नजर बोलून गेली. त्या लेण्यांचंही दाटलेलं मन आणि तुझंही किती का शांत. याच शांततेचं महात्म्य आज मला समजलंय. ते लेण्यासारखं मोठेपण मला तुझ्यामध्ये गावलंय. आता मी काही प्रश्नांची उत्तरं कधीच नाही सापडणार, कारण उत्तरासाठी पुरे मला तुझी उघडून मिटलेली पापणी आणि त्याच पापणीमधला होकार किंवा नकार. बस यापुढे ते शिल्प आणखी किती कोरायचं.